आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया, कालनेमी व धान्यमाली पूर्वजन्मी कोण होते, त्यांना कोणी कोणता शाप दिला होता, मारुतीने त्यांचा उद्धार कसा केला. फार पूर्वी इंद्र दरबारात कालनेमी वादक म्हणून कार्य करीत होता. तर अनेक नृत्यांगनामध्ये एक होती धान्यमाली अप्सरा. एकदा धान्यमाली व कालनेमीत काहीतरी वाद झाला. त्याचा बदला कालनेमीने घेण्याचा ठरवला. इंद्रसभा भरली होती. दरबारात नृत्य सुरू होते. पण त्या दिवशी दुर्वासा ऋषी तेथे आलेत. इंद्रदेवाने त्यांना आसन ग्रहण करायला सांगितले. तेव्हा कालनेमीने ठरवले, दुर्वासा ऋषी क्रोधी स्वभावाचे आहेत. आज आपण धान्यमालीने केलेल्या अपमानाचा बदला घेऊ शकतो. धान्यमाली नृत्य करीत होती, पण कालनेमीने मध्येच वेगवेगळ्या तऱ्हेने वाद्य वाजवायला सुरुवात केली, ज्यामुळे धान्यमालीला त्यानुसार नृत्य करता आले नाही व ती थांबली. हे दुर्वासा ऋषींच्या लक्षात आले. त्यांनी हे देखील जाणले की ह्या कृत्यास फक्त धान्यमालीच नाही तर कालनेमी देखील जबाबदार आहे. म्हणून त्यांनी दोघांना शाप दिला, तुम्ही चुकीचे वादन व नृत्य करून सर्वांचेच लक्ष विचलित केले आहे. मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही दोघेही आत्ताच राक्षस योनीस प्राप्त व्हाल. हे ऐकून दोघेही चिंताग्रस्त झालेत. दोघांनी क्षमा मागितली. तेव्हा दुर्वासा ऋषींनी सांगितले, माझा शाप तर खोटा ठरणार नाही. पण पुढे त्रेतायुगात जेव्हा हनुमान द्रोणागिरी पर्वतावरती संजीवनी बुटी आणण्यासाठी जाईल, त्यावेळी त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी रावण तुम्हाला सांगेल. तुम्ही मारुतीच्या मार्गात अडथळा निर्माण कराल, तेव्हा त्याच्या हातून तुमचा उद्धार होईल व पुन्हा तुम्ही इंद्रलोकात परत याल, असा उशाप दिला. त्यानंतर दोघेही राक्षसी जीवन जगू लागलेत. त्रेतायुग आले. प्रभू श्रीराम व रावणाचे युद्ध सुरू होते. त्यावेळी मेघनादने लक्ष्मणावरती वीरघातिनी शक्तीचा प्रहार केला, ज्यामुळे तो मूर्छित झाला. आता काय करावे हा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला. बिभीषणाने सांगितले, लंकेत सुषेण वैद्य आहे, त्यास घेऊन यावे, तोच काहीतरी उपाय सांगेल. मारुतीने लगेच होकार दिला व सूक्ष्म रूप घेऊन त्याने लंकेत प्रवेश केला. सुषेण वैद्याचे घर शोधले, त्यास सर्व वृत्तांत सांगितला, पण तो येण्यास तयार नव्हता. मारुतीने त्याला त्याच्या घरासहित उचलून आणले. तरीही तो उपचार करण्यास नाही म्हणत होता. पण बिभीषणाने त्यास त्याचे कर्तव्य समजावून सांगितले की वैद्याचे प्रथम कर्तव्य आहे रुग्णाचे प्राण वाचवणे व ते तू करायला हवे. तेव्हा त्याने होकार दिला. लक्ष्मणाचे परीक्षण केले व सांगितले, याच मूर्छित अवस्थेतून बाहेर येण्यासाठी संजीवनी बुटी नावाची औषधी आणावी लागेल. ती द्रोणागिरी पर्वतावर आहे, पण सूर्योदय होण्याच्या आत आणावी लागेल. मारुतीने होकार दिला व तो संजीवनी बुटी आणण्यासाठी निघाला. ही सूचना दूतांनी रावणास दिली. रावण त्वरित कालनेमीकडे गेला. कालनेमीने त्यास विचारले, इतक्या रात्री येण्याचे कारण काय आहे, मी आपणास काही मदत करू शकतो का. रावणाने सांगितले, तुझ्याच मदतीची आवश्यकता आहे. युद्ध प्रसंग सुरू आहे. लक्ष्मणास मेघनादने वीरघातिनी शक्तीचा प्रयोग करून मूर्छित केले आहे व त्यास शुद्धीवर आणण्यासाठी मारुती संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर जात आहे. तरी तू त्यास मार्गातच सकाळ होई तोपर्यंत थांबवावे, म्हणजे तो संजीवनी बुटी आणू शकणार नाही. मारुतीचे नाव ऐकूनच कालनेमी भयभीत झाला. त्याने रावणाला सांगितले, ज्याने काही वेळात तुमच्या समोर तुमच्या लंकेची मुख्य स्थाने जाळून भस्मसात केली, त्याचा मार्ग कोण रोखू शकणार. हे रावणा, हे माझ्याकडून होणार नाही. असे म्हणताच रावण क्रोधित झाला. कालनेमीने विचार केला, आता हा आपला वध करेल, त्यापेक्षा हनुमानाच्या हातून वध झाला तर उद्धार होईल. म्हणून त्याने होकार दिला व सोबत धान्यमालीस घेतले. एके ठिकाणी थांबला. मायावी आश्रम तयार केला. जवळच जलाशय निर्माण केले. धान्यमालीला मगरीचे रूप घेण्यास सांगितले व मी मारुतीस जलाशयात स्नान करण्यास पाठवेन, तेव्हा तो त्याचा वध करावा असे सांगितले व स्वतः श्रीरामांचे भजन करू लागला. मारुती द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी जात असताना त्यास श्रीरामांचे गुणगान ऐकू आले, म्हणून तो खाली आला व आनंदी झाला. कालनेमीने साधूचे रूप घेतले होते. त्याने सांगितले, मी तुला दीक्षा देतो, आधी जलाशयात स्नान करून यावे. मारुती तेथे गेला व जलाशयात उतरताच मगरीने त्यास पकडले. पण मारुतीने तिच्यावरती मुष्टीप्रहार करताच ती मृत झाली व दिव्य देह धारण केला. तिने सांगितले, मी धान्यमाली अप्सरा आहे, तुझ्यामुळे माझा उद्धार झाला आहे. तो कालनेमी साधू नसून राक्षस आहे. तुझा मार्ग त्याने अडवला आहे.
तू त्वरित त्याचा वध करावा व पुढे मार्गक्रमण करावे, असे सांगून इंद्रलोकात निघून गेली. मारुती साधूकडे परत आला. त्यास सांगितले, आधी तुला गुरुदक्षिणा देतो असे म्हणून शेपटीत गुंडाळले व पर्वतशिलावर आपटले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला व त्यास सद्गती प्राप्त होऊन तो देखील इंद्रलोकात निघून गेला व पुन्हा धान्यमाली अप्सरा नृत्याचे व कालनेमी वादकाचे कार्य इंद्र दरबारात करू लागले. ही कथा हनुमान अंक ग्रंथात पान नंबर 300 वर वर्णित आहे, तर श्री रामचरित मानस ग्रंथात लंका कांड दोहा 55 ते 58 मध्ये वर्णित आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.